नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 9चा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा टॉपिक पाहत आहोत चॅप्टर। तर हे आपलं तिसरं लेक्चर आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये जो पार्ट झालेला आहे त्याचा पुढचा पार्ट पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा। तर आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण टॉपिक सुरू करूया। तर आता आपण काय पाहत आहोत, सबस्टिट्यूशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। तर हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहीत झालेलं आहे। तर हे सायमल्टेनियस इक्वेशन्सला सोडवायचे आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने सोडवायचं आहे। ह्याच्या अगोदर आपण कोणत्या मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सोडवले आहेत? एलिमिनेट मेथडने सोडवलेले आहेत आपण। कोणत्या? एलिमिनेशन मेथडने। ठीक आहे, एलिमिनेशन मेथडमध्ये काय करत होतो आपण? एलिमिनेट करत होतो। एलिमिनेट कशाला एलिमिनेट करत होतो आपण? एखादा एलिमेंट आहे त्याला एलिमेंट म्हणजे व्हेरिएबल, जो काही एखादा व्हेरिएबल आहे कशाला एलिमिनेट करत होतो आपण? व्हेरिएबलला, आहे का नाही? एखाद्या व्हेरिएबलला काय करत होतो? एलिमिनेट करत होतो। म्हणजे आपल्याकडे व्हेरिएबल कोणते असू शकतात? एक्स वाय हे काय असतात आपले व्हेरिएबल्स? काय असतात? एक्स वाय, आहे का नाही? एम एन पी, म्हणजे हे क्यू, असे कोणतेही लेटर तुम्हाला असे दिसू शकतात। इंग्लिश जे अल्फाबेट आहे त्यापैकी कोणतेही दिसू शकतात। मोस्टली आपल्याकडे एक्स वाय किंवा एम एन किंवा पी क्यू हे तुम्हाला व्हेरिएबल्स दिसतील। तर ते एका व्हेरिएबलला आपण एलिमिनेट करत होतो। आता सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय करतो आपण? एक जो व्हेरिएबल आहे एका व्हेरिएबलची आपण किंमत काढतो दुसऱ्या व्हेरिएबलला तिकडे पाठवून। मी आता डायरेक्टली सोडून दाखवलं तर तुम्हाला कळेल, ठीक आहे? असं सांगितलं तर कळणार नाही। तर आपण काय करू, त्यासाठी मी हे क्वेश्चन घेतलेला आहे तुमच्या पुस्तकातला। हा क्वेश्चन जर सोडवला की तुम्हाला कळून जाईल की कसं सोडवायचं सबस्टिट्यूशन मेथडनं, ठीक आहे? तर पहा सोल्युशन पहा, तुम्ही जर सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवलं आणि एलिमिनेशन मेथडनं जरी सोडवलं हा क्वेश्चन तरी तुमचा आन्सर काय येणार आहे? सेम येणार आहे। हे सबस्टिट्यूशन मेथडनं आणि एलिमिनेशन मेथडनं सोडवलं तर याचा आन्सर सेम येणार आहे। आणि दुसरी एक मेथड आहे ग्राफिकल मेथड, त्याच्याने आपण सोडवलं तर याचा आन्सर सेम येणार आहे। तुमच्या आता या 9th क्लासमध्ये ग्राफिकल मेथड नाही आहे, तुम्ही जर 10th क्लासला गेला तर ग्राफिकल मेथड आहे, ठीक आहे? आणि ग्राफिकल मेथडवर, एलिमिनेशन मेथडवर आणि सबस्टिट्यूशन मेथडवर एक क्वेश्चन तुमच्या परीक्षेत एक क्वेश्चन प्रत्येकी फिक्स असतो 10वीच्या बोर्डमध्ये, ठीक आहे? तर हा चॅप्टर तुम्हाला 10वीसाठी पण खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। तर पहा सोल्युशन पहिल्यांदा काय करायचं, जसं तसं एकदाचा क्वेश्चन लिहून घ्यायचा। तर आपलं हे इक्वेशन आहे ते लिहून घेऊ आपण। तर काय आहे एक इक्वेशन? 8x + 3y काय आहे? इथून लिहितो मी, ठीक आहे? काय आहे? 8x + 3y = 11। ह्याला इक्वेशन नंबर 1 मी नाव देतो, ठीक आहे? त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन पहा, 3x - y = 2। ह्याला इक्वेशन नंबर नाव काय देतो मी? 2। पहा इक्वेशन 2ला काय करतो आता मी? इक्वेशन 2 मला थोडासा सोपं वाटतं इक्वेशन 1 पेक्षा। तर काय करू शकतो मी? हा जो y आहे y बरोबर ही x म्हणजे y बरोबर काहीतरी किंमत मिळेल किंवा x बरोबर मिळू शकता, पण तुम्हाला x सोबत हा रिअल नंबर आहे त्याच्यामुळे अवघड जाईल। तुम्ही काय करू शकता, ह्या इक्वेशनला काय करू शकता? दोन ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे। पहा ह्याला कशा प्रकारे मी रफमध्ये करून दाखवतो। पहा 3x = तुम्ही काय करू शकता? 2, हा -y इकडे पाठवला तर +y होईल, म्हणजे x = तुम्हाला काय येईल? 2 + y हा 3 तुमचा इकडल्या साईडला जाईल, इथं 3 येईल। म्हणजे एक्सची ही किंमत मिळू शकता किंवा वायची किंमत काय मिळू शकता? पहा ह्याच इक्वेशनला मी कसं लिहू शकतो? ह्याच इक्वेशनला पहा, हे इक्वेशन इथं सोडून दाखवतो। 3x - y = 2 आहे, तर मी काय करू शकतो? ह्या 3x ला इकडं पाठवलं तर -y = 2, हा 3x + 3x इकडे गेला तर -3x होईल, म्हणजे y पहा, म्हणजे हा -1 न मल्टिप्लाय केलं तर साईन चेंज होतात, ठीक आहे? कधी आपल्याला साईन चेंज करायचं असेल तर -1 न मल्टिप्लाय करायचं। तर -1 न मल्टिप्लाय केलं तर y काय असेल? 2 + 3x, हा 2 इकडंच होतं ऑलरेडी आणि हा इकडून तिकडे गेल्यावर मायनस झाला 2 + 3x, म्हणजे y = 2 + 3x। पहा म्हणजे आता तुम्हाला ऑप्शन काय? तुमच्याकडे x ची किंमत ही मिळालेली आहे, y ची किंमत ही मिळालेली आहे। पहा तर तुम्हाला काय सोपं जाईल, म्हणजे x ची किंमत एखाद्या ही जी x ची किंमत आहे किंवा y ची किंमत काय करायची? इक्वेशनमध्ये पुट करायचे। आता तुम्ही मला सांगा, ही x ची किंमत पुट केलं तरी आन्सर सेम येणार आहे, y ची केलं तरी सेम येणार आहे, तर काही शंका नाही। मग सांगा मला, तर तुम्हाला x ची किंमत ठेवण्यासाठी इक्वेशनमध्ये सोपं जाईल का y ची किंमत ठेवण्यासाठी सोपं जाईल? तर ऑफकोर्स तुमचा आन्सर काय असेल? सर y ची किंमत सोपी जाईल आम्हाला, कारण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आमचे कमी होतील आणि आन्सर चुकणार नाही। हे जरी ठेवलं तरी उत्तर बरोबर येणार आहे, पण तुमची कॅल्क्युलेशन अवघड जाणार आहेत, कारण इथं तुमचा काय आहे? /3 आहे, त्याला 2 + y / 3 आहे, तर अवघड जाईल। मग आपण काय करणार आहोत? हे आपण घेणार नाही, तर अशा प्रकारचे घ्यायचे, म्हणजे जेणेकरून काय करायचं तुम्हाला? जे सोपं जाईल तुम्हाला सोडवण्यासाठी ते काय करायचं? व्हॅल्यू घ्यायची त्या व्हेरिएबलची। पहा तर आपण काय करूया? इक्वेशनला सोडूया। तर काय असेल तुमचं? -y = हा 2 ला 2, हा 3x आपण इकडे पाठवल्यावर काय होतो? -3x होतो।
मग -1 मल्टिप्लाय करतो आपण, -1 मल्टिप्लाय करतो, इथे लिहितो वाटलं तर मल्टिप्लाय बाय -1. तर मल्टिप्लाय बाय -1 जर केलं तर y इज इक्वल टू -1 मल्टिप्लाय केलं तर y साईन चेंज होतील सगळ्याचे, y इज इक्वल टू म्हणजे काय असेल तुमचा, हा साईन चेंज होत जाईल तुमचा, -2 + 3x काय होईल तुमचा, -2 + 3x म्हणजे सगळ्यांचे साईन काय होतील तुमचे, चेंज होत जातील. ठीक आहे, मी ह्याला काय लिहू शकतो, y इज इक्वल टू काय लिहू शकतो, 3x - 2 असं लिहू शकतो. पहा बरोबर आहे का, एकदाचं सोडवलेलं आपण पहा. तर -1 मल्टिप्लाय केल्यावर तर हां ठीक आहे, -y इज इक्वल टू हा 2 इथल्या इथं आहे, मायनस इकडे गेला -3x, मायनसनं मल्टिप्लाय केलं तर तुमचे साईन चेंज होतात. y इज इक्वल टू -2 + 3x म्हणजे y इज इक्वल टू 3x - 2. तर ही किंमत मिळालेली आहे. तर आता काय करा, ही जी किंमत मिळालेली आहे तुम्ही कोणत्याही इक्वेशनमध्ये इक्वेशन 1 मध्ये पुट करा. ठीक आहे, कारण 2 वरनं तुम्ही किंमत आणली तर ही किंमत तुम्ही इक्वेशन 1 मध्ये काय करायची, पुट करायची, सबस्टिट्यूट करा. तुम्ही सबस्टिट्यूट म्हणू शकता किंवा पुट म्हणू शकता, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. मग मी लिहितो पुट, है का नाही, पुट y इज इक्वल टू 3x - 2. काय किंमत पुट करतोय आपण, y इज इक्वल टू 3x - 2 ही किंमत इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये काय करतो मी, ही किंमत पुट करतो. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पार्ट आपण इथं लिहितो, हे मी मिटवतो. पहा आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. तर मी ही जी किंमत आहे कशाची किंमत, y इज इक्वल टू तुमची काय 3x - 2 ही किंमत मी काय करतो, सबस्टिट्यूट करत आहे इथं. ठीक आहे, तर 8ला म्हणजे 8x ला 8x असेल तुमचा, आहे का नाही, 8x ला 8x असेल, त्याच्यानंतर प्लसला प्लस असेल 3 आणि yच्या जागी तुमचं काय टाकणार आहे 3x - 2. तर yच्या जागी काय टाका तुम्ही 3x - 2. ठीक आहे, 3x - 2 इज इक्वल टू 11ला 11. तर आता ह्याला काय करायचं तुम्हाला, सोडवायचं, ह्याला सोडवा तुम्ही. तर सोडवल्यावर काय येईल तुम्हाला पहा. आता ह्या 3नं मल्टिप्लाय करा मध्ये, हा 8x जशाच तसा ठेवतो मी, प्लसला प्लस, ह्या 3नं जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल 3 × 3 9 आणि xला x, हा मायनसला मायनस 3 × 2 तुमचा 6, त्याच्यानंतर हा 11 इकडला 11ला 11 इकडं आणला मी तर काय होईल तुमचा -11 = 0. पहा 11 इकडं आणला मी तर इकडल्या साईडचा इकडं आला तर तो प्लसचा मायनस होईल. पहा आता पुढं सोडवा. तर हा 8x आणि हा 9x, प्लस 8x आहे आणि हा प्लस 9x, तर काय होईल दोन्ही मिळून किती होईल तुमचा 17x होईल. बरोबर आहे, 8 आणि 9 तुमचा किती होतील 17 होतील, 8 आणि 9 17x. आणि त्याच्यानंतर हा -6 आणि -11, -6 आणि -11 किती होतील तुमचा -18 होतील. बरोबर, इक्वल टू 0. तर काय होईल तुमचा -18 होतील का 17 होतील, बरोबर आहे, 18 नाही 17 होईल, 6 आणि 11 -17 = 0. तर म्हणजे हा -17ला मी तिकडल्या साईडला पाठवलं तर तुमचा +17 होईल, म्हणजे 17x इज इक्वल टू +17 म्हणजे x इज इक्वल टू तुमचा काय असेल 17/17. हा 17 कटेल 17 कटेल, देअरफॉर x ची किंमत मिळेल तुम्हाला 1. x ची किंमत ही किती मिळालेली आहे 1 मिळालेली आहे. मग ही जी x ची किंमत जी मिळालेली आहे तुम्ही काय करा, कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करा, इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. तर तुम्हाला इक्वेशन नंबर 2 छोटं आणि सोपं वाटते तर त्याच्यामध्ये पुट करा, किंवा वर जरी पुट केली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण x ची किंमत तुमची छोटी आहे. तर आपण काय करू, इक्वेशन नंबर 1 मध्येच पुट करून टाकू x ची जी किंमत आहे ती. ठीक आहे, कारण x ची किंमत ही छोटी आहे तुमची. तर 8 असं लिहा, वाटलं याच्या अगोदर लिहायचं, पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. तर 8ला 8 xच्या जागी तुमची 1 किंमत येईल आणि प्लसला प्लस 3y ला 3y. ठीक आहे, त्याच्यानंतर इक्वल टू 11ला 11. ठीक आहे, तर हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर ह्याला सोडवा, 8 × 1 काय असेल तुमचा 8 प्लस 3y ला 3y इज इक्वल टू 11ला 11. तर मी या 8ला काय करतो, इकडल्या साईडच्या 8ला तिकडं पाठवतो, म्हणजे काय असेल 3y इज इक्वल टू 11 - 8. तर ह्याला सोडवा तुम्ही, याला इथं सोडवतो मी. ठीक आहे, इथं तुम्हाला दिसेल व्यवस्थित. तर हा 3y ला 3y असेल, देअरफॉर 3y इज इक्वल टू काय असेल तुमचा, हा 11 मधनं जर 8 गेला तर तुमचा किती राहील, 11 मधनं जर 8 गेला तर तुमचा +3 राहील. बरोबर आहे, 11 मधनं +11 मधनं -8 गेला तर +3 राहील, म्हणजे देअरफॉर y इज इक्वल टू काय असेल तुमचा 3/3, म्हणजे y इज इक्वल टू 1. म्हणजे तुम्हाला x ची किंमत 1 मिळालेली आहे आणि y ची सुद्धा किंमत किती मिळालेली आहे 1.
हे काय आहे तुमचं सोल्युशन आहे. लास्टला काय लिहायचं x, y. तुम्हाला माहिती आहे सगळ्या याच्यामध्ये x, y इज इक्वल टू काय असते तुमचं एक्सच्या जागी एक्सची किंमत, वायच्या जागी वायची किंमत. पहा आता इथं एक्स आणि वायची किंमत 1 असल्यामुळे आन्सर तुम्ही चुकणार नाही, परंतु एक्स ज्या जागी आहे एक्स पहिल्यांदा लिहिलं तर इथं एक्सची किंमत लिहायचं, वाय दुसऱ्या जागी आहे तर इथं वायची किंमत लिहायचं आणि लिहा इज द सोल्युशन. अशा प्रकारे तुमचा हा क्वेश्चन काय झालेला आहे पूर्णपणे सोडून झालेला आहे. ही तुमची सबस्टिट्यूशन मेथड होती. तर ही सबस्टिट्यूशन मेथड कळली असेल तुम्हाला. आणि का आपण काय करू याच्यावर 1-2 एक्झाम्पल घेऊ तर तुम्हाला जास्तीत जास्त याच्यावर काय येईल क्लॅरिटी येईल. ठीक आहे. पहा आता सेकंड क्वेश्चन घेतलेला आहे आपण. हा सेकंड क्वेश्चन आहे सॉल्व 3x - 4y = 16, 2x - 3y = 10. आणि आपण आता कोणती मेथड सबस्टिट्यूशन मेथड पाहत आहोत तर सबस्टिट्यूशन मेथडनं हे सोडवायचे. ह्याला तुम्ही एलिमिनेशन मेथडनं पण सोडवू शकता, ग्राफिकल मेथड तुम्हाला नाही त्याच्याने सोडवता येते आणि सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवता येते. तर आपण हा क्वेश्चन काय करू सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवू. ठीक आहे. तर पहा सोल्युशन पहिल्यांदा आपण एकदा जसाच तसा क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. तर काय आहे तुमचा 3x - 4y = 16. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणा तुम्ही 1 म्हणा. आणि हा 2x - 3y = 10. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणा तुम्ही 2 म्हणा. इक्वेशन 1 आणि 2 लिहिल्यानंतर थोडंसं थांबायचं आणि पाहायचं. आता हे इक्वेशन जर तुम्ही दोन्ही इक्वेशन जर बघितलं तर इक्वेशन थोडे तुमचे मोठे आहेत. पहा म्हणजे याच्या म्हणजे तुम्हाला काहीतरी डिवायडेडमध्ये मिळणार आहे. म्हणजे कोणते हा इक्वेशन जरी बघितला किंवा हा इक्वेशन जरी बघितला तर थोडे सिंपल इक्वेशन नाही आहेत. तर त्याच्यामुळे तुमच्या याच्यामध्ये कॅल्क्युलेशन थोडे वाढणार आहेत आणि क्वेश्चन थोडासा मोठा होणार आहे. तर तुम्ही काय करू शकता याला बी एक्सची किंमत म्हणजे काय करू शकता आणि वायची एक्सची किंमत पुट करून तुम्ही करू शकता किंवा ह्याची एक्सची किंमत काढून पुट करू शकता. तर तुम्ही काय करा आता खाल्लंच आहे तर आपल्याला सोपं जाईल तर ह्यालाच घ्या. म्हणजे तसं तर सिंपल कोणतंही नाही तर पण आपण ह्यालाच करू मॉडिफाय किंवा ह्यालाही मॉडिफाय करू शकता. तर मी ह्यालाच लिहू शकतो. तर काय करू शकता पहा दरफोर म्हणजे 2x = काय असेल 2x = हा -3y इकडे जाईल. ठीक आहे इक्वल टू 10 + 3y होईल. काय होईल तुमचा 2x = -3y इकडल्या साईडला गेला तर 10 + 3y होईल. आणि हा 2ला पण मी इकडल्या साईडला पाठवतो. देअरफोर काय असेल मग तुमचा x = काय असेल 10 + 3y अपॉन हा 2 इकडे येईल. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एक्सची किंमत मिळालेली आहे. तुम्हाला वाटलं तर ह्या इक्वेशनला मॉडिफाय करू शकता किंवा ह्या इक्वेशनमध्ये वायची बी किंमत घेऊ शकता, कशाची किंमत घेऊ शकता तुमच्या मनावर आहे. तर मी घेतलेली आहे एक्सची किंमत. ठीक आहे. तर ही जी एक्सची किंमत मिळालेली आहे तुम्ही ह्या इक्वेशन नंबर 1 पुट करा. मग लिहा पुट x = 10 + 3y अपॉन 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 पुट करा. तर आपल्याला जागा लागणार आहे त्यामुळे मी इथंच लिहितो. तर पहा 3 तुमचा त्याच्यानंतर एक्सची किंमत काय आहे तुमची ही आहे का आहे 10 + 3y अपॉन 2. ठीक आहे. तर ही तुमची कशाची किंमत आहे एक्सची किंमत आहे. ही कशाची किंमत आहे तुमची एक्सची किंमत आहे. मायनसला मायनस 4ला 4 वायला वाय कारण आपण एक्सची किंमत टाकतो आणि = 16ला 16. तर हे जशाच तसं आहे. तर तुम्ही काय करा ह्याला सोडून घ्या. तर तुम्ही आता काय करा ह्या 3नं काय करा ह्या 3नं मल्टिप्लाय करा मध्ये 3नं काय करा ह्या मल्टिप्लाय करा मध्ये 3नं मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल पहा इथं 3नं इथं जर मल्टिप्लाय केलं तर 3 × 10 30 + 9y होईल आपण. ठीक आहे. तर याला सोडून घ्या. ठीक आहे. 3नं मध्ये मल्टिप्लाय करून घ्या बाकी खाली 2 राहील तुमचा. ठीक आहे. तर पहा इथं पहा तर 3नं मल्टिप्लाय केल्यावर काय होईल तुमचा 30 इथं होईल तुमचा 3 × 10 30 + 9y प्लस काय आहे तुमचा प्लस 9y अपॉन तुमचा 2ला 2 30 + 9y अपॉन 2ला 2 -4y = 16ला 16. ठीक आहे. तर आता याला सोडवा. तर ह्या 2नं काय करतो मी मल्टिप्लाय करतो सगळ्यांना. 2नं जर मी या सगळ्याला मल्टिप्लाय केलं तर हा डिव्हिजनमधला 2 काय होईल तुमचा कटून जाईल. आणि हा तुमचा म्हणजे हा 2 कोणाला डिवायडेडमध्ये आहे पूर्ण याला आहे. वाटलं तर मी काय करतो याला ब्रॅकेट टाकतो असंच म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काही कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. तर मी काय करतो या 2नं मल्टिप्लाय करतो मल्टिप्लाइंग बाय 2नं जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल तुमचं पहा आता रफमध्ये करून दाखवतो मी वाटलं तर तुम्हाला
आणि हे करतो, म्हणजे काय करायचे म्हणजे डायरेक्टली लिहितो. पहा 2 न मल्टिप्लाय केल्यावर काय 2 ने या ब्रॅकेटला एवढ्याला मल्टिप्लाय होईल 30 + 9y अपॉन 2 ला 2 मायनस 4 × 2y = 16 × 2. हे स्टेप म्हणजे लिहायची काही गरज नाही, पण आता तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे, कारण इथं कन्फ्युजन होऊ शकते. काही लोक आता मी ब्रॅकेट याच्यासाठी टाकला आहे कारण आणि हा डिवायडेड हा 2 एवढ्याला डिवायडेड आहे, तर तुमचा म्हणजे हा पूर्ण या टर्मला काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे नाही तर सेपरेटली ह्या 30 आणि सेपरेटली ह्या टर्मला मल्टिप्लाय होईल का, नाही होणार नाही. ठीक आहे, तर ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. तर 2 न जर मल्टिप्लाय केलं तर हा 2 तुमचा कटेल, हा 2 कटेल आणि बाकी मग काय राहील तुमचा 30 + 9y = मायनस 4 × 2 काय होईल तुमचा काय असेल, हा मायनस हा 2 कटला मायनस इथं 8y होईल = 16 × 2 तुमचा 32 होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं पहा. आता हा याला सोडवा, ह्या 30ला मी काय करतो 30ला इकडल्या साईडला पाठवतो. हा +30 आहे, +30 इकडल्या साईडला गेलं तर -30 होईल आणि हा 9y मधनं जर 8y गेला तर तुमचा y उरेल. 9y मधनं 8y गेला तर y उरेल. हा 32ला 32 आणि ह्या 30ला मी इकडं पाठवलं तर -30 होईल. म्हणजे yची जी किंमत मिळालेली आहे तुम्हाला 2 मिळालेली आहे. yची जी किंमत मिळालेली आहे तुम्हाला किती मिळालेली आहे, जी yची जी किंमत मिळालेली आहे ती 2 मिळालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही कशी काढलं तर yची किंमत 2 मिळते. आता ही जी yची किंमत 2 मिळालेली काय करा तुम्ही कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करा. तर हे इक्वेशन नंबर 1 मध्ये मी काय करतो पुट करतो. पुट y = 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. तर इक्वेशन 1 मध्ये yची किंमत 2 पुट करतो तर काय असेल तुमचा 3x ला 3x असेल, मायनसला मायनस असेल. ठीक आहे, मायनसला मायनस, 4 ला 4, yच्या जागी तुमचा 2 असेल आणि = 16. ठीक आहे, = 16. तर ह्याला सोडवा तर काय असेल तुमचा पहा 3x - 4 × 2 8 = 16. ह्या 8ला मी इकडं पाठवतो तर मायनसचा तुमचा 8 काय होईल प्लस होईल, म्हणजे 16 + 8 म्हणजे 3x = तुमचा काय असेल 3x = 16 + 8 काय होतील तुमचा 24 होईल. काय होईल तुमचा 24. इथपर्यंत दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, ह्याच्यानंतरचा पार्ट मी इथे लिहितो. ठीक आहे, 3x = किती आलेला आहे तुमचा पहा 3x = तुमचा आलेला आहे 24. 3x = का आहे तुमचा 24 आहे. म्हणजे देअरफॉर x = काय असेल तुमचा हा 24ला 24, हा इथं जो मल्टिप्लिकेशनमध्ये 3 आहे तिथं डिव्हिजनमध्ये जाईल. म्हणजे x ची किंमत किती मिळेल तुम्हाला 8 मिळेल. 3 न डिवाइड करा, 3 न डिवाइड केले तर 3 8 = 24. ठीक आहे, म्हणजे x ची किंमत तुम्हाला 8 मिळालेली आहे. मग तुमचं सोल्युशन काय आहे x, y = काय असते तुमचं xच्या जागी x ची किंमत 8 आहे आणि y ची किंमत तुमची किती आहे 2. y ची किंमत 2 आहे. इज द सोल्युशन. तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन काय झालेला आहे पूर्णपणे सॉल्व करून झालेला आहे. 8,2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. हे तुमचं उत्तर आहे. अशा प्रकारे सोडून झालेला आहे. तर हा पण क्वेश्चन झालेला आहे सोडून. आता याच्यानंतर आपण काय करू तुमचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण पाहूया. ठीक आहे, तर पहा, तर आपण आता काय पाहतोय प्रॅक्टिस सेट 5.1 पाहतोय. काय पाहतोय प्रॅक्टिस सेट 5.1 पाहतोय. पहिला क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 5.1 मधला काय आहे तुमचा, तर पहिला क्वेश्चन आहे बाय युजिंग व्हेरिएबल्स. तुम्हाला व्हेरिएबल्स तर सगळ्यांना माहीत आहे. व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. आता त्यांनी व्हेरिएबल्स पण सांगितले तुम्हाला तुमच्या मनाने व्हेरिएबल्स यूज करायचे का नाही, एक्स आणि वाय व्हेरिएबल्स यूज करायचे. फॉर्म NA5 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. त्यांनी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही एक्स आणि वाय काय करा हे व्हेरिएबल यूज करा आणि कोणतेही तुमच्या मनानं काय करा, तुमच्या मनानं 5 लिनियर इक्वेशन्स बनवायला सांगितले. हा क्वेश्चन कसा आहे ओपन एंडेड आहे आणि मनानं लिहायचं. तर याचे सोल्युशन म्हणजे ह्याचे आन्सर वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळे येणार आहे. किती म्हणजे तुम्ही आन्सर म्हणजे किती इक्वेशन्स लिहू शकता लिनियर इक्वेशन्स तुम्ही, तर तुम्हाला फक्त असे 5 इक्वेशन्स लिहायला सांगितले. तर ह्याचं प्रत्येकाचं आन्सर काय येणार आहे वेगवेगळे येणार आहे. तुम्ही कोणतेही नंबर घेऊ शकता, रिअल नंबर आणि व्हेरिएबल तुम्हाला सांगितले ते व्हेरिएबल यूज करून हे करायचे. तर 5 पाहू आपण. ठीक आहे, तर पहिलं लिहू आपण. तर काही करू शकता युजिंग व्हेरिएबल एक्स आणि वाय करायचे आणि 5 लिनियर इक्वेशन्स लिहायचे. तर पहा तुम्हाला इथे लिहितो मी 2x + 3y = 3. हे तुमचं काय झालं एक लिनियर इक्वेशन झालेलं आहे. ठीक आहे, दुसरं मी लिहितो इथं काही लिहू शकता तुम्ही. ह्याचं आन्सर वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं येणार आहे.
आता 2x + 3y मी याला असंही लिहू शकतो 3x + 2y = 2 काही लिहू शकतो किंवा 3 लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, काही लिहा तुम्ही. त्याच्यानंतर 3x - 2y = 3 लिहितो मी. त्याच्यानंतर 4 पहा तुमचा 5x + 9y = 4 असे काही लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी दुसरं एक इक्वेशन लिहितो 5th नंबरचं. ठीक आहे, काही लिहू शकता तुमच्या मनावर. पहा 6x - 3y = -3 लिहा. ठीक आहे, तर हे तुमचे काय आहेत, हे लिनियर इक्वेशन्स आहेत. 2 व्हेरिएबल x आणि y वापरून मी 5 इक्वेशन्स लिहिलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही काही लिहू शकता, अशा प्रकारचे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर हे 5 झाले. आर दी 5 लिनियर इक्वेशन्स इन द 2 व्हेरिएबल्स असं लिहा. आर दी 5 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. तर हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे. वेगवेगळ्या लोकांचा आन्सर वेगवेगळे येऊ शकतो. काही नंबर घ्यायचे तुम्हाला, हे x आणि y वापरायचं आणि काही नंबर घेऊन लिहायचं. तर त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा. तर राईट 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x + y. तुम्ही काय करा, ह्या क्वेश्चनमध्ये मला 2 लिनियर इक्वेशन्स लिहून दाखवा. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. दुसरे 2 लिहायचे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहून दाखवायचं. ठीक आहे, पहा. त्याच्यानंतर राईट 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x + y = 7. तर आता x + y = 7 याचा अर्थ काय होतो पहा. क्वेश्चन समजून घ्या पहिल्यांदा. राईट 5 सोल्युशन्स. किती सोल्युशन्स लिहायचे तुम्हाला? 5 सोल्युशन्स लिहायचे. तर सोल्युशन आपण पाहत होतो आहे का ना. 2 लिनियर इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन पाहत होतो आणि त्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणत होतो. 2 लिनियर इक्वेशन असेल तर त्याचं सोल्युशन आपल्याला काहीतरी मिळत होतं. मग आता तुम्हाला एकच इक्वेशन दिलेलं, हे लिनियर इक्वेशन आहे x + y = 7 आणि ह्याचं तुम्हाला काय सांगितले, किती सोल्युशन सांगितलेत? 5 सोल्युशन. म्हणजे जेव्हा तुम्हाला हा x + y = 7 याचा अर्थ काय होतो, म्हणजे तुमची x ची किंमत काहीतरी आहे आणि y ची किंमत काहीतरी आहे. पण जेव्हा तुम्ही त्या दोघांना ॲड करता तर आन्सर काय येते तुमचं? 7 येते. म्हणजे एक्सच्या प्रोबॅबल किमती काय असू शकतात तुम्ही आता मनाने घेऊ शकता का नाही. म्हणजे आन्सर याच्यामध्ये पण तुमचे थोडेसे कमी जास्त होऊ शकतात, पण सगळ्यांचे आन्सर जवळपास सारखेच असतात. 1-2 कमी जास्त होऊ शकतात पण सारखेच असणार आहे. पहा, एक्सची किंमत अशी घ्यावं लागेल, वायची किंमत अशी घ्यावं लागेल. ह्या दोघांना जर ॲड केलं तर आन्सर 7 घ्यावं लागेल. मग मी काय काय घेऊ शकतो याच्यामध्ये पहा. जसं की इथं तुम्हाला समजून सांगतो. आता हा इथं पहा, इथं घेऊ आपण. ठीक आहे, म्हणजे x + y = तुमचं 7 आहे. म्हणजे तुमचं एक्सची किंमत काहीतरी असेल आणि वायची किंमत काहीतरी असेल. सोडवलं तर काय यायला पाहिजे? 7. म्हणजे मी इथं एक्सची किंमत 5 घेतली आणि वायची किंमत 2 घेतली तर आन्सर 7 येते. बरोबर आहे. हे एक झालं तुमचं. दुसरं काय घेऊ शकता, हा एक्सची किंमत आता मी काय करू शकतो, ही एक्सची किंमत आहे, ही वायची. आता मी ही एक्सची किंमत 2 घेऊ शकतो, वायची किंमत 5 घेऊ शकतो. आन्सर 7च येते. बरोबर आहे का. त्याच्यानंतर मी तिसरं काय घेऊ शकतो, आता इथं 3 जर घेतलो मी एक्सची किंमत तर वायची किंमत काय असायला पाहिजे की 7 येईल. आन्सर 4 असेल, = 7 असेल. बरोबर आहे का ना. आता नंतर 4th नंबर बघा, ह्यालाच मी उलटं लिहितो. वायची किंमत 4 घेतो मी. वायची किंमत काय घेतो 4th नंबरला, वायची किंमत 4 + एक्सची किंमत 3 घेतली मी तर काय येईल तुमचं 7च आन्सर येते. बरोबर आहे. त्याच्यानंतर 5th नंबरला पहा, काय घेऊ शकता तुम्ही, 5 + 2 झालेलं आहे आपलं. आता काय करू शकता, 6 + 1 घेऊ शकता. एक्सची किंमत 6 + 1 तुमचं 7च येते. 6 नंबर काय तुमची 1 + 6 काय येते तुमचं 7च येते. त्याच्यानंतर तुम्ही काय घेऊ शकता, दुसरी बी किमती घेऊ शकता तुम्ही. अशा काही किमती घेऊ शकता. आता एक्सची किंमत समजा मी काय घेतली, एक्सची किंमत 8 घेतली आणि वायची किंमत -1 घेतली तरी तुमचा आन्सर 7 येते. बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर 9 नंबर पहा तुम्ही, एक्सची किंमत मी काय घेतली 9 घेतली आणि वायची किंमत काय घेतली मी मायनस किती घ्यावं लागेल आपल्याला, 2 घ्यावं लागेल तर आन्सर 7 येते. तर अशा प्रकारचे तुम्ही किती सोल्युशन्स काढू शकता. तर हे 9 काढून दाखवलं तर आणि भरपूर घेऊ शकता. तर तुम्ही याच्यातल्या फक्त किती लिहायचे, 5 लिहायचे. आणि कशा लिहायच्या तुम्हाला, फक्त ब्रॅकेटमध्ये लिहायचे. ठीक आहे. तर काय लिहू शकता तुम्ही, इथं लिहा काहीतरी आन्सर म्हणून लिहा सोल्युशन. तर तुम्ही पहिला लिहून टाका 5,2 2,5 म्हणजे हे लिहायचे. फक्त मी तुम्हाला रफमध्ये करून दाखवलं आहे. सोल्युशन आन्सर लिहितानाच लिहायचे 5,2 म्हणजे ही एक्सची किंमत आहे वायची, ही एक्सची ही वायची. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं काय असणार आहे 3,4. त्याच्यानंतर तुमचं काय असणार आहे 4,3.
त्याच्यानंतर काय असणार तुमचं 6,1. त्याच्यानंतर तुमचं दुसरं घ्या एखादं 8,-1. तर हे तुमच्या काय किमती आहेत, किती सांगितलं होतं 5, 1 2 3 4 5 6 झालेत, 5च लिहा. ठीक आहे. तर एक काय करा, एक मायनसवाली राहू द्या. ठीक आहे. प्लसवाली मी मिटवून टाकतो. ठीक आहे. तर हे 5 झालेत, 5 म्हणलं तर 5 लिहा, 6 लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर काय आहेत हे आर द सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन्स असं लिहा. आर द सोल्युशन्स ऑफ द गिवन इक्वेशन्स, आर द सोल्युशन्स ऑफ द गिवन इक्वेशन्स असं एक स्टेटमेंट लिहा लास्टला. काय लिहा तुम्ही, आर द सोल्युशन्स ऑफ द गिवन इक्वेशन्स. तर हे तुमचं, आणि हे मी जे केलं तुम्हाला रफमध्ये करू समजून सांगण्यासाठी केलेलं आहे. आन्सर तुमचं फक्त एवढंच आहे. ठीक आहे. तर याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पहा, याच्यानंतरचा जो थर्ड क्वेश्चन आहे तो आपण काय करू, नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ, नाहीतर आपला क्लास उगाच मोठा होईल. ठीक आहे. आणि तुम्हाला मोठा झाला तर पाहण्यासाठी कंटाळा येईल. त्यामुळे आपण इथंच थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात प्लीज तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यामुळे आम्हाला खूप मोटिवेशन मिळते. जर तुम्हाला आम्ही शिकवतोय हे कळते का नाही कळते आणि काही चेंजेस करायचे असेल ते पण तुम्ही काय करू शकता, कमेंट करून सजेस्ट करू शकता. थँक्यू.